this is Divya Nandoskar and welcome back to our channel लाईफ ऑफ नांदोस्कर. So आज आमच्याकडे केळवण आहे आणि आम्ही जी केळवणात मजा मजा करणार आहे ती सगळी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सो बेसिकली आम्ही चाललोय केळवणची शॉपिंग करायला. शॉपिंग म्हणजे खायची वस्तू घ्यायला चाललोय. ते केळवण लिहिलेलं पान आम्ही कालच घेतलं आणि तिच्यासाठी एक छोटस गिफ्ट घेतलंय. सो बाकी सगळं आता आम्ही स्वीट वगैरे खरेदी करायला जातोय आणि आज आमच्याकडे मेन्यू माहित नाही, अजून डिसाइड नाहीये की नक्की काय बनवायचंय. सो मोस्टली तरी नॉनव्हेजच असणार आहे. नॉनव्हेजच बनवणार आहे ऑफकोर्स, आमचं केळवण नॉनव्हेजच असतं. आणि आम्ही सगळे ब्लॉग आमचे जे आहेत ते गाडीतच चालू करतो. कदाचित आमचं घर स्वच्छ नाहीये, स्वच्छ आहे, सुचत नाही घरात काय करायचं म्हणून घरातून बाहेर निघालं जर डिसाईड शांततेत होतं आणि मग आम्ही चालू करतो. ठीक आहे. आधी आपण पहिलं ब्रेकफास्ट करूया, तेवढ्यात जाऊया आणि बाकीची सगळी शॉपिंग करूया. लेट्स गो. जस्ट आम्ही देवळात जाऊन आलोय. आता आम्ही नाश्ता करायला चाललोय. देवळाच्या समोरच गुरुकृपा स्नॅक्स म्हणून आहे, तिकडे जाऊन छोटासा चटरपटर नाश्ता करूया आणि चला लगेच शॉपिंग करायला जाऊया. स्वामी मंदिराच्या समोरच गुरुकृपा म्हणून नाश्तागर आहे, तिकडे नाश्ता करायला आलोय. तिकडची वडा उसळ आणि मिसळ खूप फेमस आहे आणि तिकडे मटकी उसळ भेटते स्पेशल. सो मला ती खूप आवडते. सो टेस्ट पण खूप चांगली आहे. तर मी पण बोलेन की इकडे येऊन नक्की एकदा ट्राय करा. आणि कुठे आहे हे एक्झॅक्ट मंदिराच्या समोरच आहे, फडके रोडला. सो आता आम्ही जुगाडवाली रांगोळी काढतोय, जी पटकन उचलून पण होईल आणि चांगली पण दिसेल, कारण मला रांगोळी काढता येत नाही. सो ते थोड्याच वेळात ते येणार आहेत, ते म्हणजे कीर्ती आणि तिचे कझिन्स येणार आहेत, जिचं केळवण आहे. हो, म्हणजे आमचे कझिन्स येणार आहेत आणि त्यासाठी आम्ही खूप मस्त मस्त जेवण बनवलंय. ते जेवण तुम्हाला दाखवतो. तू म्हणजे आमच्या शमिकाताईंनी बनवलंय. मस्त चिकन आहे, मटन आहे, भाकरी आहे, कलेजी आहे आणि मस्त स्नॅक्स आहेत खायला. चला बघूया काय काय बनवलं. चला. सो सगळ्यात पहिलं मी तुम्हाला दाखवते जे आम्ही मटन, म्हणजे शमिकाताईंनी मटन बनवले, आम्ही नाही बनवले. आम्ही बनवलं असं ते पळून गेले असते. हा, मस्त मस्त वास येतोय, सुहास येतोय. त्यानंतर सुगंध बस. सो त्यानंतर आम्ही बनवलंय चिकन. तेलाकडे लक्ष देऊ नका, ते काढणार आहे आम्ही नंतर. त्यानंतर मस्त कलेजी फ्राय आहे. हे काय कोळसा. आता शमिकाताई जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी तुमच्या हे काय कलेजीला कोळसा बोललेले. कलर तसं पण चांगला होणार, मस्त लागणार, मस्त. मी टेस्ट केला मगाशी. आणि इकडे भाकरी. सो भाकरी आहेत आणि भाकऱ्यांची साईज एकदम मस्त मोठी आहे. हे बनवले नाही आहेत, हे आम्ही मागवले. हे आम्ही मागवलेत. मस्त मोठी आहे, गौरव एवढी. आणि तो राईस आहे. लेटला ती भाऊजी. तुला नको लावू का? दिसतच नाही थांब, व्हिडिओत काय दिसत. अरे म्हणजे व्हिडिओ साठी एवढा खटाटोप केलाय. नाही फुलभाज्या लावूया का? ते 1 वर्ष जुने. वेलकम. हे बस हे बघ उचलण्यात आलेली आहे. असं ते डोक्यात. आमच्याकडे नवीन कॅमेरामॅन चाललंय इकडे. आम्ही असे शूट करतो. आज आम्ही आलोय कीर्तिताई आणि इनविजिबल ओंकार दादाच्या केळवणाला. होस्टेड बाय योर चॅनल ओनर दिव्या नंदोस्कर and गौरव नंदोस्कर. मैडम आप कुछ बोलना चाहते हैं? मैं बोलना चाहती मैडम. हूँ कि बापरे बापरे. सर आप कुछ बोलना चाहते हैं? सर बोलिए सर. तुला कपडे वगैरे नाही चेंज करायचे होणार आहे म्हणून की नको? एवढे नाही आहेत तेच. फर्स्ट टाइम नाही, फर्स्ट टाइम आहे.
त्याला कुंकू नाही लावायचं असतो. अरे बापरे, थँक्यू. पारितोषिक तुमच्यासाठी. काय ना काढून टाकणार. ये हे गोड भरव चमचा दे. सो तुम्हाला आमचा केळवणचा व्लॉग कसा वाटला? हळूहळू लोक अनसबस्क्राईब करतील आपल्याला. सो तुम्हाला आमचा केळवणचा व्लॉग कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आमचा नंतर लोणावळ्याचा व्लॉग पण येतोय, तो पण नक्की बघा. आणि आम्हाला कमेंट करून सांगा आमच्या व्लॉग मध्ये तुम्हाला काय काय आवडतंय किंवा आम्ही काय काय नवीन करू शकतो ते. काय काय चेंजेस करायला पाहिजे. So thank you for watching. Do like, share, subscribe so that you can notified Whenever we post. Bye bye.